आशाताई काळे म्हणाल्या की अहो या चित्रपटात एक छान युगुलं गीत आहे, ते तुम्ही चक्क काश्मीरला जाऊन चित्रित केलं आणि मला मात्र या इंडोर शूटिंग मध्ये बोलावलं. मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, बाळागाऊ कशी अंगाई या चित्रपटातली लोकप्रिय अंगाई निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेला आशाताई काळे यांची तब्येत अजिबात बरी नव्हती. नुकत्याच त्या रुग्णालयातनं घरी आलेल्या होत्या आणि डॉक्टरनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तुम्ही आता नाटकातनं आणि चित्रपटातनं काही दिवस तरी काम करू नका. मधुसूदन कालेलकर यांनी आशाताई काळे यांना सांगितलं की चित्रपटाचं सर्व शूटिंग झालेलं आहे, फक्त एक गाणं बाकी आहे आणि फेमस स्टुडिओमध्ये सेट उभारलेला आहे, तो सेट आता आपल्याला काढावा लागणार आहे. आशाताई काळे यांच्या आईनी तर नकारच दिलेला होता, पण शेवटी कमिटमेंट जी असते ना कलाकाराची, ती महत्वाची असते. आशाताई काळे म्हणाल्या की मी शूटिंगला येते. दुसरी शूटिंग मधली अडचण ही होती की अंगाई होती आणि त्यामुळे बाळाला कडेवर घ्यायचं होतं आणि मग ते बाळ मध्येच काहीतरी केस ओढेल किंवा गळ्यातल्या साखळीशी खेळेल, असं सगळं होतं. पण फेमस स्टुडिओमध्ये या गाण्याचं चित्रीकरण झालं. ही अंगाई चित्रित झाल्यानंतर आशाताई काळे या मधुसूदन कालेलकर यांना म्हणाल्या की अहो या चित्रपटात एक छान युगुलं गीत आहे, ते तुम्ही चक्क काश्मीरला जाऊन चित्रित केलं आणि मला मात्र या इंडोर शूटिंग मध्ये बोलावलं. त्यावेळेला मधुसूदन कालेलकर यांनी आशाताईंना सांगितलं की ऐक, हे गीत, ही अंगाई अजरामर होणार आहे आणि ही प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणार आहे. त्यानंतर अनेक वर्ष गेली असतील. एका लग्न समारंभाला आशाताई काळे गेल्या होत्या आणि त्यावेळेला एक छोटं बाळ सारखं आशाताई काळे यांच्याकडे बघत होतं. आशाताईंनी त्या मुलाच्या आईला विचारलं की हे बाळ माझ्याकडे असं का बघतंय, आणि त्यावेळेला जे उत्तर त्या माऊलीने दिलं ना, ते महत्वाचं होतं. ती माऊली आशाताई काळे यांना म्हणाली की अहो निंबोणीच्या झाडामागे तुमची अंगाई आहे ना, ही आम्ही मोबाईलवरती रोज या बाळाला दाखवतो, त्यामुळे तुमचा चेहरा त्याच्या लक्षात आहे. बघा काय गाण्याची कमाल असते नाही. आणि हे गीत खरोखरच अजरामर झालं, जे मधुसूदन कालेलकर यांचं होतं. संगीतकार होते एन दत्ता आणि गायिका होत्या सुमन कल्याणपूर.